नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 1.3 चा अभ्यास करणार आहोत. 2 चलातील रेषीय समीकरणे. बघा याच्यामध्ये निश्चयकाची किंमत काढा आणि क्रेमर पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा. असे 2 प्रकारचे प्रश्न आहेत. अगदी सोपे असे प्रश्न आहेत. तर ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. सराव संच 1.3 निश्चयकाची किंमत काढा. निश्चयकाची किंमत काढायची. बघा निश्चयकाची किंमत काढायची आपल्याला. निश्चयकाचा आपला फॉर्म्युला माहिती असेल. AD मायनस BC हा निश्चयकाचा फॉर्म्युला आहे. निश्चयक E बाजू आहे, EB बाजू आहे, EC आणि D. H आणि B, C आणि D. आता या दोघांचा गुणाकार करायचा. AD आणि BC म्हणजे निश्चयक. A गुणिले D म्हणजे 5 गुणिले 0 वजा B गुणिले C म्हणजेच वजा 7 गुणिले 3 बरोबर 5 0 0 0 वजा 7 त्रिक 21 वजा 21 वजा वजा अधिक बरोबर 21. बघा 21 हे उत्तर आलेलं. खूपच सोपा असा प्रश्न आहे. निश्चयकाची किंमत काढे. 1 मार्कसाठी परीक्षेला येणारा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे क्रेमर पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा. क्रेमर पद्धतीने समीकरण सोडवायचे. समीकरण आहे 3x वजा 4y बरोबर 10. पहिलं समीकरण आहे. दुसरं आहे 4x अधिक 3y बरोबर 5. दोन समीकरण आहेत. 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. क्रेमर पद्धतीने समीकरण सोडवायला 2 किंवा 3 मार्क्ससाठी हा प्रश्न येतो. सोपा पद्धत आहे. याच्यामध्ये आपल्या dx आणि dy यांच्या किमती काढायच्या आहेत. d म्हणजे निश्चयक, नंतर dx d ची व्हॅल्यू काढायची, निश्चयकाची किंमत काढायची. बघा d ची सूत्र आपल्या लक्षात असलं म्हणजे d a1 b1 आणि a2 b2 हे डीचं सूत्र आहे. बघा तर 3 4 वजा 4 आणि 3 बरोबर. निश्चयकाचं सूत्र आपल्याला माहिती असेल. AD मायनस BC हे निश्चयकाचं सूत्र आहे. लक्षात असलं पाहिजे काय आहे. संदर्भाआधी सांगितलेलं आहे. बघा AD A गुणिले D 3 गुणिले 3 वजा B वजा 4 गुणिले 4. बघा 3 गुणिले 3 9 वजा वजा 4 4 चौक 16. बघा 9 वजा 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 अधिक होणार 25 हे उत्तर येणार.
डीची किंमत काढलेली आपण 25. आता आपण डी एक्सची व्हॅल्यू काढणार. डी एक्सचं पण सूत्र आपल्याला माहिती असलं पाहिजे. C1 C2 B1 B2. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा A1 आहे, हा B आहे. E1 B1 E2 B2 C1 C2 हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आता डी एक्सची व्हॅल्यू काढायची. जसं डी काढला तसा डी एक्सच काढायचा आहे. सेम फॉर्म्युला आहे. बघा इथे C1 C2 आणि B1 B2 काय आहे, त्या पद्धतीने किमती मांडायच्या आहेत. 10 5 -4 आणि 3 त्या पद्धतीने आपण किमती मांडल्या. आता फॉर्म्युलानुसार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तिरकास गुणाकार करायचा आहे. 10 × 3 -4 × 5 10 × 3 30 -20 बरोबर 30 अधिक वजा बेरीज होणार. 30 अधिक 20 50. 50 हे उत्तर येणार. त्याच्यानंतर आपण डी वायची किंमत काढणार आहोत. डी वायचं सूत्र काय आहे, A1 A2 C1 C2. इथे A1 A2 काय आहे, 3 4 10 आणि 5. इथे A1 A2 काय आहे, 3 आणि 4 आणि C1 C2 काय 10 आणि 5. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तिरकास गुणाकार करायचा आहे. 3 × 5 वजा 10 × 4 बरोबर 15 वजा 40 बरोबर 40 मधून 15 गेले राहिले 25 वजा 25. बघा डी एक्स आणि डी वायच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपल्याला तिघांच्या किमती मिळाल्या. क्रेमरची जी पद्धत आहे, क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स आणि वायच्या किमती आता आपल्याला काढायच्या आहेत. क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्सचं सूत्र काय, एक्स बरोबर डी एक्स छेदाला डी आणि वाय डी वाय छेदाला डी. वाय डी वाय छेदाला डी. एक्स काय, डी एक्सची किंमत काय काढलेली आपण 50 आणि डीची किंमत किती काढलेली आहे 25 बरोबर 2 म्हणून एक्स बरोबर 2. आता आपण वायची किंमत काढणार आहोत. वाय बरोबर डी वाय काय आहे आपला वजा 25 आणि डी 25 म्हणून 25 ठीक आहे 25 वजा 1. तर एक्स आणि वायची किंमत आपल्याला काढलेली आहे. तर काय आलेलं आहे ती, तर बघा एक्स आणि वायच्या किमती काढलेल्या आहेत. एक्सची किंमत 2 आलेली आहे आणि वायची वजा 1 आलेली आहे. आणि वायची किंमत वजा 1 काढलेला आहे आणि एक्सची काय काढलेलं आहे तर 2 काढलेले आहे. अशा पद्धतीने आपण एक्स आणि वाय म्हणजेच ही समीकरणांची उकल काढलेली आहे. एक्स आणि वाय ही आपल्या दिलेल्या समीकरणांची उकल आहे. एक्स 2 आणि वाय वजा 1. क्रेमर पद्धतीने आपण समीकरणांची उकल काढू. खूपच सोपं आहे. डी एक्स आणि डी वाय सूत्र लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानुसार क्रेमर पद्धतीने व समीकरण सोडवू शकतो. खूपच सोपं आहे, कठीण असं काही नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, निश्चयाची किंमत काढा याचे 2 प्रश्न आहेत आणि क्रेमर पद्धतीने एक समीकरण सोडवा. बघा टोटल 6 प्रश्न आहेत. खूपच सगळे एकसारखेच आहेत, कठीण असं काहीच नाही.
डी एक्स आणि डी वाय. तर यांचे आपल्याला सूत्र लक्षात असलं पाहिजे. डी निश्चयक, एक्सचा निश्चयक आणि वायचा निश्चयक. डेरिव्हेटिव्ह. डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह वाय आणि डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीने आपण निश्चयकांच्या किमती काढल्या. पहिला प्रश्न निश्चयाची किंमत काढणे आणि दुसरा क्रेमर पद्धतीने एक समीकरण सोडवणे. सराव संच 1.3 मध्ये अशा पद्धतीने निश्चयक आणि क्रेमर पद्धतीने एक समीकरण असे 2 प्रकारचे प्रश्न आहेत त्यामुळे सोडवलेले आहेत. परीक्षेला 1 मार्कसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. निश्चयकाची किंमत काढा 1 ते 2 मार्क्ससाठी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि क्रेमर पद्धतीने एक समीकरण सोडवा 2 ते 3 मार्क्ससाठी विचारला जाणारा प्रश्न आहे.